कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री। ती पहिले आलेली ना ती फुल अशी तिच्याकडनं सतत निगेटिव्ह वाईबच यायची मला म्हणजे तिकडे आपण हॉटेलमध्ये होतो ना तेव्हापासून निगेटिव्हच वाईब यायची काजलकडनं पण आता तिच्याकडनं तशी वाईब नाही येते म्हणजे खूप भारी पण नाही येते पण अशी निगेटिव्ह काहीतरी ठरवूनच आली डोक्यात असंच वागायचं असं व्हेरी न्यूट्रल डोकं फिरलं ना आता माझी तिचे 100% भांडणं होणार आहेत कारण ती इथे मला बोलली की नाही का हा डील चल देते डील पण तुला माहितीये जेव्हा ती खाली पण बोलली ना की जर तू बॅच घेतलं तर मी तुला देणारच नाही तिथेच क्लिअर होतं की ती नाही देणार तिने ते सांगितलं ती नाही तू सगळे काय देऊन टाकले कारण ती बोलली तीच बोलली ती एक दे म्हणाली ना ती म्हणली की सगळे दे मी एक तुला देणार म्हणजे 2च जोड्यांचं होतं ना 2च होते मग तू एका वेळेस एकच द्यायला पाहिजे होतास मग एकच आणून ठेवलेला मी आधी ती म्हणली नाही ती म्हणली दे. मी म्हणलं हा दे अशी मला खाली मग मी देते ऋषिकेश श्रुती डिड नो एफर्ट्स सुभाष ऐश्वर्या डिड नो एफर्ट्स हेच करता येतं तिला बस काहीच केलं आणि काय प्रपोज केलं त्याने आणि मला प्लस त्यांना सगळ्यांकडनं काही ना काहीतरी मिळालं चल ह्याने एफर्ट्स घातले आम्ही त्यांच्या बरोबर बाटर केलं की आम्ही तुम्हाला नेक्स्ट टाइम वाचू अजून कोणाला दिलं प्रणाली आणि त्यांनी काय केलं ते त्यांनाच माहित ऐश्वर्या आणि सुभाषचं पण खूप स्टुपिड होतं त्यांनी असं काही केलंच नाहीये त्यापेक्षा चांगले एफर्ट तुझे होते मला हे समजत नाही त्या प्रणाली आणि श्रुतीला काय बॅच कमिटी बनवलेली त्यांची की ते प्रश्न विचारतात ते त्यांना उत्तर कमिटी बनवलेली त्यांची आणि मध्ये मध्येच बोलते नाक टाकून मध्ये मध्ये श्रुतीला कसं उत्तर दिला ऍक्टिंग प्रणालीची ना चांगलं उत्तर दिलं त्यांनी तिला वाटलेलं की आता ही आली आपली बाजू घेईल तर तिने सांगितलं की तू तर मी बाहेर गेल्यावरती मैत्रिणीसारखी वाटली पण नाही माझ्या तिने सांगितलं सगळ्यांना कळेल माहिती अक्षताला कळेल की मयाला कळेल भाग्यश्रीला कळेल की ती ते दाखवते मैत्रीण आणि एक नंतर तिला एक टिपूस पण गळत नाही तिच्या ती नावाने बोलली पण ना की ना तू इकडची होती ना तिकडची होतीस ती प्रणाली आणि तशीच जर आहे. वागायचंच आहे तसं तर बोल ना घर का ना घाट का की मी आपला इंडिव्हिज्युअल खेळतीये लोक रहेगा ग्रुप त्यांना टाक ना तू ग्रुप मध्ये नाही तिला स्वतःला सेफ पण करायचंय ना वोटिंगने त्यामुळे ती ग्रुप बाहेर असं काही ग्रुप दिसत नाहीये ते नंतर मला येऊन बोलते मला माहितीये तुमचा ग्रुप पापा ग्रुप मोठा विषय झाला मुलांपेक्षा मोठा विषय ग्रुपचा झाला म्हणून सांगतायत नका करू त्याला जास्त इम्पॉर्टन्स अरे पण आमच्या ग्रुप मध्ये मुलं पण करत हे नाही बघत रोखठोक बोला गैरसमज कमी होतील आत्तापर्यंत तुम्ही जे दुसऱ्यांना सांगत आलाय त्याच्यामुळे तुमचा गैरसमज वाढत चाललाय तुम्ही जर तीच गोष्ट त्याच व्यक्तीला बोलला तर त्या व्यक्तीला त्याचा राग कमी येईल आणि काय असेल ते त्याच्यात समोर होईल ते मांडलंस पुढे बोला मागून बोलू नका त्याच्यावर काय चर्चा करायची ती चर्चा आपण बोलता बोलता करू विषय मांड फक्त कित्येक वेळा असं होतं की असं बोलायच्या नादी आपण कोणाला तरी हर्ट करतो आपले शब्द कोणाला तरी दुखवले जातात पण जेवढ्या कॉन्फिडन्सने तुम्ही विषय मांडू शकता ना तेवढ्याच कॉन्फिडन्सने आपल्याला सॉरी बोलायला पण यायला पाहिजे जर आपण कोणाला दुखावलं असेल तर सॉरी बोलणं पण रोकटोकच आहे खूप लोक सॉरी बोलायला घाबरतात करेक्ट आहे की नाही आपल्याकडनं चूक झाली तर मी नाही सॉरी बोलणार चल ह्यापेक्षा ठीक आहे चूक झाली सॉरी बाबा माझं काय वाटलं असेल तर ठीक आहे त्या नोटवर एंड करायचं आणि उद्या लोक काय प्रश्न विचारतील आपल्याला पण नाही माहिती त्याचं उत्तर पण साफ मनाने दे तुला वाटेल ते बोल कारण तुलाच उत्तरं द्यायचीच मी मध्ये मध्ये काहीतरी बोलू शकते पण जर तो विषय माझा नसेलच तुमचा तुझा आणि अनुश्रीचा काय असेल तिच्याबद्दल काही वाईट बोलायचं नाही ती अशीच होती आणि तशीच होती कोणाला खाली पाडून दुसऱ्याला वर कधीच आणायचं नाही एवढं लक्षात ठेव कोणाबद्दल वाईट नाही बोलायचं वेलकम टू महाराष्ट्राचा बिगेस्ट रियालिटी शो चल भावा सिटीत। इथे गावात सिटी नाही सिटीत गाव गाजतंय
तर आजच्या या खास महाटास्कला जजेस सुद्धा खासच हवेत नाही का? आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा अभिनेता. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया संदीप पाठक याचं. आणि आता मी बोलवतोय अनेक चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी महाराष्ट्राची लाडकी अमृता खानविलकर. थँक्यू. सिलेंडर आणायला सांगितलेला तो आणला का? अगं हे काय मग पोस्टाची पीटी आणल्या वा? कुटाणा उठेगा नाही साला. चिंगम खाणार काय? चिंगम खाणार पण थुकेगा नाही साला. अरे चड्डी पडली असते तीन मुलं आहेत मला, 2 पोरं आहेत, 1 पोरगी आहे. माझं नवरा आम्हाला एवढ्या मुलं असताना टाकून माझ्या जीवावर गेला. पहिला असं कुत्र्याची किंमत देत होतं, आम्हाला किंमत देत नव्हते. खडाक लक्ष्मीची आहेत म्हणून बाजूला सारखं म्हणत होते. तर काय आता स्टेजवर आल्यापासून माणसाची किंमत द्यायला चालू केलं आम्हाला. क्या करताय? वडाचं झाड आहे ना, ह्याच्या खालचे आंबे चोरतो आणि घरी जाऊन आमरस बनवून पितो बाई. तरीच म्हणलं प्रत्येक वेळी आमरसाच्या वाटीतली चव वेगळी कशी काय असती? तुझ्या आईला नाही तुझ्या आईला मी स्वयंपाकात हेल्प करणार, अशी चूल फुंकणार. तू जे करतेस ना फुगल तुला नाही भेटणार. डॉक्टर लक्ष्मण देशपांडे यांच्या लेखणीतून साकार झालेलं वराड निघालंय लंडनला हे नाटक जिवंत ठेवणारा आणि डॉक्टर लक्ष्मण देशपांडे सरांचा वारसा पुढे चालवणारा संदीप पाठक आता आपल्या समोर येतोय त्याच नाटकातील एक प्रवेश सादर करायला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया संदीप पाठक यांचं. प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मणराव देशपांडे यांना वंदन करून सादर करतो वराड निघाले लंडनला नाटकाची एक छोटीशी झलक. चल भावा सिटीत ह्याचा उगम कुठे असेल तर तो वराड निघाले लंडनला या नाटकामध्ये आहे. खेड्यातलं वऱ्हाड काशीनाथच्या लग्नासाठी लंडनला जायला निघतं आणि ही बातमी एकत्र कुटुंबातल्या स्वयंपाकघरात फुटली. बातमी एका बाईला कळली. बातमी एका बाईला कळल्या बरोबर अगं लता कुमू धाक्का छबू छाया मीना मथी मंगी सुची कल्पी. अगं तुम्हाला कळली का बातमी? नाही. मथुरा वंश तुम्हाला, छबू वाट्या तुम्हाला, कोणालाच नाही कळली, फक्त मग आपल्याला कळली. आता काय करू बाई? क्या बात आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.